सुरुवातीलाच मस्त भेटलेला आहे आमच्या बामट्या एक नंबरमध्ये खतरनाक चिंबोरी भेटलेली आहे. सो मंडळी आम्ही आता चालू चिंबोऱ्या पकडायला. काहीच पंकजने अजून एक चिंबोरी पकडलेली आहे भेटलेली आहे. टोटल 3 चिंबोऱ्या झाल्यात आपल्या. बघा इथे कबड्डी चालू आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत करतो तुमचं मी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आहे दसरा, तर तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅप्पी दसरा. सर्वांनी एकदम सुखी राहा. आणि आता जसं बघू शकतो तुम्ही इथे मस्तपैकी आता साफसफाई करायची आहे मला. सकाळ झाली आहे एकदम छान अशी. मस्तपैकी सूर्यबिर्य आलेला आहे, एकदम छान वाटतंय. मस्तपैकी वातावरण आणि वारा काय भारी वाटतं इथे. हे बघू शकता, तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये मला वाटते वाऱ्याचा. शुगर आपली मस्त आता गाड्या धुवून झालेल्या आहेत. हे बघा मस्त ही कार धुतली आणि बाहेर ठेवून दिले हिला. आणि बुलेटवर पण मस्त पाणी बिणी मारलंय. आणि आपले ह्या दोन पण झालेले आहेत धुवून. आणि तिकडे सिंबाची आंघोळ होते आज खूप दिवसांनी. सिंबा बघा सगळं झालेलं आहे साफ करून आपलं. आणि आपल्या सिंबाला पण मस्त धुतलेलं आहे. धुतल्यावर जरा जास्त रागवलं. जवळ नाही घेत, कोणालाच जवळ घेत नाही तो. जाऊ दे मला आता. मस्त धुतलेला आहे ह्याला गाईज. ह्याची फुल वांद्या. सो गाईज आपली पूजा पण मस्त झालेली आहे गाड्यांची. हे बघा इथे मस्त केलेलं आहे. आणि ह्या 2 गाड्यांची पण झालेली आहे पूजा. आणि बिचारा सिंबा कसा बसला आहे बघा, बांधून ठेवला त्यालाच खूप दिवसांनी म्हणून. बिचारा साधा आहे, भोळ्या डॉगीसारखा बसला. जसं की मी खूप साधा आहे, खूप भोळा आहे. त्याला जाम चॅप्टर आहे. सिंबा दे की जेवायला काय. आज सगळीकडे व्हेज जेवण. आणि दसऱ्यामुळे सगळीकडे व्हेज. सो गाईज आता आपल्या रिसॉर्ट पण मस्त पूजा झालेली आहे. आणि आता आम्ही चालू जेवायला. आज मस्त जेवायला आहे. पुरी भाजी वगैरे मस्त केलेली आहे, दही वगैरे आणि काय श्रीखंड वगैरे असणार आज. सो गाईज आज जेवायला मस्त आज भेंडीची भाजी आहे, पुरी आहे, भाजी अजून बिरड्याची भाजी आहे. आणि इथे स्वीटमध्ये आहे काय राहायची हे श्रीखंड आहे आणि जिलेबी पण आहे आणि दही पण आहे. आणि अजून ते आणले नाही, म्हणजे आपलं श्रीखंड आणि दही आणायचे अजून, तर ते पण आणू आता. आणि हा बघा, हा एक आला बघा काल वॅडला पकडलं कसं त्याला पायाने. गाईज एक खतरनाक सीन झाला आहे एकदम असा. म्हणजे हा बघा झाडच पडला डायरेक्ट खाली. जे पावसामुळे जी माती भुसभुशीत झाली त्याच्यामुळे डायरेक्ट झाड पडला. काय झालं काय समजतच नाही रे ह्याचं. थांब एक मिनिट थांब. आणि झाड नेमकं आहे ना आपल्या चिकूवरच पडला. हा बघा, हा चिकूचं झाड आहे. नेमकं ह्याच्यावरच झाड पडला पूर्ण. आहे चिकूच्या झाडात पूर्ण वाकून टाकलाय. आता याला पटकन चिकूला मोकळं करायला लागेल, मरून जाईल नाही तर हा चिकू. सो गाईज आपला मस्त फांद्या आता तोडलेल्या आहेत. हे बघू शकता फांद्या आपल्या. आता इथून सर्व फांदी बिंदी सर्व काढलेली आहे. आपला झाडा बेटा म्हणजे तोडलेला आहे आपला हा. कारण चिकूचं झाड त्याने पूर्ण कव्हर करून टाकलेलं ना, तर त्याला थोडा फ्री केला आम्ही आता मस्तपैकी. आणि आपण एक ॲडव्हेंचरला पण जाणार आहोत. तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच काय ॲडव्हेंचर आहे तो. गाय सिंबा कसा बसलाय बघा, एकदम शिकारीच्या मूडमध्ये आलाय. त्याला असं वाटतं त्या कोंबड्यांना पकडणार आहे. कोंबडी तिथे लपलेली आहे आणि आता हा बहुतेक तिला पकडणार आहे. जा धर सिंबा. तर बघा चालला. नको नको सिंबा नको. सिंबा बघा काही लगेच निघाला तिकडे कोंबडी पकडायला. चला कोंबडी चोर. कोंबडी चोर एक नंबरचा कोंबडी चोर. आणि आता मला वाटतं थोडा पाऊस पडणार आहे. सो गाईज बोलल्याप्रमाणे पाऊस आलेला आहे. आणि मला वाटतं जोरातच पाऊस आला, हळू पण नाही. बघा आपलं स्विमिंग पूलमधलं पाणी बघा कसं पडतं ठपाडप ठपाडप. आणि वरती पण मस्त पाऊस पडतोय. आणि मला वाटलेलं पाऊस पडणार आहे आणि आलाच आहे पाऊस. गाईज पाऊस एकदम बेकार आलाय एकदम. म्हणजे खतरनाकच पाऊस आलाय बघा. फुल एकदम त्यांनी पावसाने राडा घातलाय. पाणी बघा कसं पाणी पडतंय, एकदम खतरनाक सारखं पाणी पडतंय बघा इथे पण. जाम बेकार पाऊस आलाय गाईज. आता काय करू शकत नाही. इथे बसलोय मस्त आहे की मी आणि सिंबा. सिंबाचं काय आरामच करतोय मस्त आहे की. सो मंडळी आम्ही आता चाललोय चिंबोऱ्या पकडायला. हे बघा पंकज पुढे गेलेलाच आहे. आणि आता मी पण जाणार आहे याच्यासोबतच. कारण मगाशी खूप जोरदार पाऊस पडत होता आणि त्यामुळे तर चिंबोऱ्या बाहेर आल्या असतील. भेटली पण चिंबोरी. शपथ बघ गाईज त्यांनी खतरनाक सुरुवातच केलेली आहे चिंबोरी पकडून. खतरनाक चिंबोरी भेटलेली आहे. म्हणजे मी जस्ट बोलत होतो आणि ह्यानी पकडलीच डायरेक्ट. एकदम खतरनाक प्लेअर आहे हा. तर जातो हळूहळू पुढे आम्ही पकडायला. मस्त आपण छोटासा ॲडव्हेंचर करायचा आहे चिंबोरी पकडण्याचा.
चल इकडून चल, कुठून चल. आपल्यासोबत आपला पंकज आहे आणि मी दोघंच चाललो. आणि हा बघा सिम्बा पण सोबत आहे, तो नेहमीच असतो सोबत आपल्या. आणि आज मस्त काळोख पण आहे आणि संध्याकाळी एवढं जोरात पाऊस पडलेला ना, त्यामुळे चिंबोऱ्या सगळ्या बाहेर आल्या असतील. आणि आता त्यामुळे त्यांना पकडायला जातो आम्ही. आणि बघ ऑलरेडी एक पकडलेली आहे चिंबोरी. तर मंडळी आता पोचलो आहे आपल्या तळ्याजवळ. अरे हा बघ सिम्बा तर घाबरतच नाही. दुसरी पण भेटली आईच्या गावात. थांब थांब. गाडी 2-2 हात लावायला लागतील एवढी मोठी चिंबोरी आहे. गचक्यामध्ये आहे ना पण ती चिंबोरी भेटलेली. आई शपथ जा, ही बघ कसली भेटली. गाईच खतरनाक चिंबोरी भेटलेली आहे. मादी आहे ही बघा, मादी आहे चिंबोरी. अंडी आहेत का तिथं? पिल्ला आहेत का? नाही नसेल. खतरनाक मध्ये काही 2-2 चिंबोऱ्या भेटल्या. लोकांची फायटिंग होईल बहुतेक. चला पुढे जाऊया आता. काही थोड्या चिंबोऱ्या भेटतील. काहीच पंकजने अजून एक चिंबोरी पकडलेली आहे. डायरेक्ट बिळामध्ये हात घातलाय. मॅन वर्सेस वाईल्ड झालो आहे सीन डायरेक्ट. ती बघा दिसते बघा इथून, ह्याच्यातून. या या खतरनाक रे. गेली जाम टाइम थांबली ना तुला. गेल्या का त्या? आपली एक चिंबोरी सुटलेली आहे. आता आपले जरा हे झालेत थोडंसं बॅड लक. एक चिंबोरी गेलेली आहे अजून. ते आपण नेक्स्ट टाइम काढू कधीतरी. आपल्याला इथंच भेटेल. हात आया लेकिन मुला लगा सीन झालाय. तर आता सर्चिंग आई शपथ सर्चिंग चालू आहे. काल तडाख्या आहे. 2 चिंबोऱ्या गेल्या आहेत. काय होते समजत नाही. पण अजून आमची सर्चिंग चालू आहे. सिम्बा आला का रे इथे? हा सिम्बाला हाक मारतो एचजीओ. गाईज बिहडो का रास्ता, मॅन वर्सेस वाईल्ड. सावकाश सावकाश. पकडलीस? छोटी पिल्लं भेटली रे. जाऊ दे, आपल्याला काय फरक पडत नाही. अजून एक छोटी चिंबोरी भेटलेली आहे. टोटल 3 चिंबोऱ्या झाल्यात आपल्या. अजून पण सर्चिंग चालू आहे आमची चिंबोऱ्यांची. गाईज फुल एकदम काळोख आहे इथे. आणि हे बघा खालून झरे आले, त्याला स्प्रिंग कसे आले बघा. इकडे वरती पाणी नाही आहे पण इथे पाणी आहे बघा. इकडून सर हे सगळं जमिनीच्या खालनं पाणी आलंय. आणि काय अरे बघ हे जी ही झाडं आहेत नाही बघ, इकडे बघ ही झाडं आहेत ना, ही संपतायत ना, त्याच्या पुढं खोल पाणी आहे समजलं. हा इथून पुढं कमीच पाणी आहे. आम्ही चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत बघा मस्तपैकी. 2 बामट्या आणि एक छोटी चिंबोरी भेटलेली आहे. आणि आता जातो आम्ही. आता काय मला वाटत नाही चिंबोऱ्या अजून असतील, म्हणजे आहेत चिंबोऱ्या पण सगळ्या गेल्या असतील आपल्या असतील, कारण पाणी हललं ना त्यामुळे. तर म्हणजे आज जेवायला मस्त डोसा आहे आणि बटाट्याची भाजी आणि डाळ आहे. आणि बघा इथे अजून रेडी होते डोसा आपला. डोळा नाही डोळा. सो गाईज आता मस्त आपलं जेवण झालेलं आहे आणि आता मी जातो झोपायला. आणि हा ब्लॉग म्हणजे संपवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, नंतर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तू काय रे हसतोस? काय 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 चंपक बघा तिकडे बसलाय, माझ्याकडेच बघतोय. कसली पोज दिली आता.